शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी। भगवान सेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सुनीता ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, भगवान सेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सुनीता ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। परिवर्तन विकास आघाडीचा जय हो, परिवर्तन विकास आघाडीचा जय हो। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मिरज जिल्हा परिषद विभागात राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या परिवर्तन विकास आघाडीने प्रचार सुरू होण्याआधीच आघाडी घेतल्याचं चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे। नुकत्याच पार पडलेल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी करण्यात आलेल्या भव्य शक्ती प्रदर्शनामुळे विरोधी गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे। नेरळ जिल्हा परिषद जागा महिला ओबीसी आरक्षित असल्याने ही जागा शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख रोहिदास मोरे यांच्या पत्नी सुनीता रोहिदास मोरे यांना देण्यात आली आहे। तर पंचायत समितीच्या 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला आल्या असून नेरळ पंचायत समिती गटातून माजी सरपंच भगवान संचे तर शेलू पंचायत समिती गटातून महेश खारीक यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तीनही उमेदवार अनुभवी, स्थानिक पातळीवर प्रभाव असलेले आणि जनसंपर्क मजबूत असलेले म्हणून ओळखले जातात। याच अनुभवाचा प्रत्येक उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसून आला। हजारोंच्या संख्येने शिवसैनिक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या भव्य रॅलीत सहभागी झाले होते। नेरळ खांडामार्गे नेरळ मुख्य बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या या रोड शोला नागरिकांनीही मोठा प्रतिसाद दिला। मशाल आणि घड्याळ या चिन्हाखाली एकत्र आलेल्या परिवर्तन विकास आघाडीच्या या शक्ती प्रदर्शनामुळे नेरळमध्ये बाजी आधीच मारली का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। प्रचार सुरू होण्याआधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात दाखवलेली ताकद ही विरोधकांसाठी इशाराच मानली जात आहे। नेरळ मतदारसंघात 2 प्रमुख राजकीय पक्षांची परंपरागत ताकद असून परिवर्तन विकास आघाडीने उमेदवारांची निवड करताना अनुभव, सामाजिक स्वीकारार्हता आणि स्थानिक कामाचा ठसा या मुद्द्यावर भर दिल्याचे स्पष्ट दिसते। त्यामुळे अनुभवी उमेदवारांचा फायदा थेट मतपेटीत उतरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले। एकूणच मोरे, संचे, खारीक या त्रिसूत्रीने केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे नेरळ जिल्हा परिषद विभागातील राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। दरम्यान मतदार परिवर्तन विकास आघाडीच्या पारड्यात कौल देतील का याचा फैसला आता मतदार राजाच करणार आहे। परिवर्तन विकास आघाडीचा जय हो, परिवर्तन विकास आघाडीचा जय